वाई काय बनवताय? पूर्ण घरात घमघमाट वास सुटलाय. हो ना, अगं आज मी ना भरून कारली करणार आहे. कारली मला अजिबात नाहीत आवडत. मी तर काहीतरी ऑनलाईन मागवेल आज. अगं नको बाळा, ही खाऊन बघ तू. अगं ही खाऊन तर बघ, तुला खूप आवडणार आहे. ही रेसिपी आजची माझीच नाहीये, माझ्या आजीची आहे. तुला नक्की नक्की आवडेल आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे. आपण त्याला ना पाणी लावलंय ना मीठ लावलंय, अगदी साध्या पद्धतीने केलेली आहे. त्याच्यामुळे ती कडू लागणार नाहीये तुला. कारल्यामुळे ना माहितीये का तुला, तोंडाची चव सुधारते पहिल्यांदा. हो का? मला तर वाटतं बिघडते. नाही, चव सुधारते आणि केस नख हे सुद्धा खूप छान होतात. स्किन तुझी एकदम ग्लो करायला लागते. खरंच? हो, डायबेटीस वाल्या लोकांना तर फार फायद्याचं आहे. आमच्या लहानपणी दर सोमवारी कारल्याची भाजी कंपल्सरी खावी लागायची. अर्थात आमची आजी आहे ना वेगवेगळ्या प्रकारे कारले करायची, त्यामुळे मला पण ते बघायला शिकायला मिळालंय. मी पण करणार आहेच. आता त्यामध्ये ना अशी कारली स्वच्छ धुवून त्याचे 2 भाग करून त्यातल्या सर्व बिया काढून टाकल्या आणि अशी भरण्यासाठी तयार केली. आता त्यात भरण्यासाठी जे फिलिंग आहे त्याच्यामध्ये कांदा, लसूण, आपल्याकडचा गावरानी लसूण आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, त्यानंतर ओलं खोबरं घेतलंय थोडंसं, आणि हिरवी मिरची. हो आहे ना, मग माझ्या सुनबाईला म्हणजे तुला किती आवडतं तिखट म्हणून आपण हिरवी मिरची घेतली. हा गरम मसाला आहे, धने जिऱ्याची पूड आहे, तिखट आहे, काश्मीरी लाल, हळद. हे सगळं घातल्यामुळे ना कारलं एकदम चविष्ट होणार आहे आणि मुळीच कडू लागणार नाहीये तुला. आणि नंतर थोडा दाण्याचा कूट पण टाकणार आहोत, हिरवीगार कोथिंबीर टाकणार आहोत. मग आता या सर्व आणि कडूपणा कमी होणार. हो, खूपच सुंदर लागणार आहे. बघ तू, कढईमध्ये ना आपला कांदा घ्यायचा आहे. 2 कांदे जे आपण बारीक चॉप करून घेतले ते थोडेसे तेलामध्ये गुलाबी होईपर्यंत ते परतायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि नारळाचा पीस जो घेतला चॉप केलेला ते परतून घ्यायचं. कच्चेपणा जाईपर्यंत कांद्याबरोबर ते परतायचं. आणि त्यामध्ये बाकीचे पण मसाले घालायचे. गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धने जिरे पूड, हळद, काश्मीरी लाल तिखट वगैरे. तुला कारल्याची गंमत सांगते. आमच्या शाळेमध्ये ना ॲट अ टाइम 2-3 जणी प्रेग्नंट होत्या आणि त्या सगळ्यांना काहीतरी वेगळं चटपटीत हवं असायचं खायला काहीतरी. मग मी एक दिवस दुपारच्या जेवणाच्या डब्यामध्ये ना आपली भरली कारली घेऊन गेले. त्या तिघींनाही इतके आवडले कारले, काय सांगू तुला, की पुन्हा जेव्हा जेव्हा मी कारली केली तेव्हा तेव्हा त्यांना ती द्यावीच लागायची मला. आणि मग त्या बाळांपर्यंत सुद्धा आपली कारली पोहोचलेली आहे की नाही गंमत. आता परतून झालं त्यात थोडंसं दाण्याचं कूट घालायचं आहे, याचं कूट टाकायचं आहे त्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये नंतर हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं की झालं आपलं फिलिंग तयार. मग हे फिलिंग थंड होईपर्यंत थोडा 1-5 मिनिटं थांबायचं, कारण आपल्याला कारल्यामध्ये ते भरता आलं पाहिजे ना. मग थंड झालं की छान भरता येतं असं. आणि ही कारली आहे ना, माझी आजी इतकी छान करायची की ते कारल्यामध्ये मसाला भरल्यावर त्याला दोरा बांधून ठेवायची कढईमध्ये की ते सुटू नये म्हणून. पण नंतर मला ट्रिक समजली त्यातली आणि मी काही दोरा बांधायची वेळ येऊ दिली नाही. तसंच व्यवस्थित भरलं की कारलं काही सुटत नाही. हा, आणि ना मग इतकं छान हे कारलं त्या बाळांपर्यंत जे पोहोचलं ना, तर ती मुलं अजूनही खातायत कारली. घरातली सगळी माणसं त्यांच्या कारली खायला शिकली आहेत आणि आवडीने खातात. दरवेळेला सगळ्या जणी मला रेसिपी विचारत असतात की काय कसं कडू होणार नाही. आणि तुला आश्चर्य वाटेल, याला आपण मीठ लावून ठेवत नाही, पाणी काढत नाही, पिळून सुद्धा घेत नाही. ॲज इट इज कारली फक्त धुवून चिरून बिया काढूनच आपण वापरतो. म्हणजे मीठ वगैरे लावून आधी ठेवतात वगैरे तसलं काहीही करायची गरज नाहीये. पाणी सुद्धा काढायची गरज नाही. पाणी जर काढलं तर त्यातला अर्क निघून जाईल. तो सगळाच्या सगळा अर्क नॅचरली आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. खरंच? हो, म्हणजे आपण अगदी ओरिजिनल कारली खाणार आहे. येस, कारण त्यामधलं मीठ लावून जे रस काढून टाकला जातो पिळून, तो सुद्धा आपल्याला काढायचा नाहीये. तसाच्या तसा तो कारल्यामध्ये राहिला पाहिजे आणि पूर्ण कारलं आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. गरजच नाही ते न मीठ लावून पाणी न काढताही कारलं अजिबात कडू होत नाही. अगदी खूप छान लागणार आहे बघ तू. आणि ते कारलं एक कडू कारलं आहे असं सुद्धा वाटत नाही खाताना. खूप छान टेस्टी लागतं आणि सांगते ना, तोंडाची चवच परत येते. आजारी माणसाने जरी खाल्लं ना तरी सुद्धा त्याला ते खूप आवडेल आणि त्याच्या तोंडाची चव सुद्धा परत येईल. डायबेटीसच्या लोकांना तर कारलं खूप महत्वाचं आहे आणि ते सगळे आवडीने खायला शिकलेत. एवढं छान हे कडू कारलं आपण गोड करून टाकलं आणि तू सुद्धा ते खाणार आहेस आज आणि असंच म्हणणार आहेस की मला आवडलं. खूप साऱ्या फ्रेंड्सला मी माझी ही रेसिपी पोहोचवली आहे आणि ते सगळे जण खूप छान आवडीने करतातही आणि खातातही. त्याच्यात ट्विस्ट पण आणता येईल अजून. चिंचगुळाचं थोडंसं पाणी जर वापरलं तर आंबट गोड कारली अशीच भरून केली की ती सुद्धा खूप छान चविष्ट होतात. आपण पुढच्या वेळी तीच करण्याचा प्रयत्न करूया. पाण्यावरून आठवलं आई, तुम्ही एकही थेंब पाणी आतापर्यंत तरी वापरलंच नाही? नाही, अजिबात नाही. आणि आता शिजवायला जेव्हा ठेवू ना आपण कढईमध्ये, जेव्हा कारली प्लेस करू ना हे बघ, तर तेव्हा सुद्धा आपण एक थेंबही पाणी त्यात टाकणार नाही आहोत किंवा वरती सुद्धा ठेवणार नाही आहोत. कारली कढईमध्ये प्लेस केली, सपाट बुडाची कढई घ्यावी शक्यतो,
म्हणजे सगळ्यांना सारखी आच लागते. आणि त्यामध्ये फक्त एक पळीभर तेल बाजूनी सोडणार आहोत, ते पण जास्त नाही गरज. एक पळीभर तेल सोडलं आजूबाजूनी की त्यावरती झाकण ठेवून द्यायचंय. पाण्याची गरज नाही. कारल्याच्या ओरिजिनल वाफेवर कारलं शिजतं. जेव्हा त्याचा पाण्याशी संबंध येत नाही तेव्हा त्याचा कडूपणा संपून जातो आणि मग आपलं कारलं बिन पाण्याचं नुसत्या वाफेवर शिजवलेलं असं छानपैकी तयार होतं की जे मुळीच कडू नसतं. पुन्हा वरतून काहीही घालायची गरज नाही. 20 मिनिटामध्ये अंदाजे हे कारलं तयार होतं खाण्यासाठी. आणि जळत नाही, काही नाही, काही नाही. मंद गॅसवर 20 मिनिटात तुझं कारलं एकदम भारीपैकी तयार होणार बघ. खरंच आई, एकही थेंब पाणी नाही वापरलेलं. हो. पण मानायला पाहिजे, पूर्ण घरात घमघमाट सुटलेला आहे कारल्याचा. हो. आणि 10 मिनिटानंतर मध्ये एकदा झाकण काढून थोडंसं हलवून घ्यायचं. त्यांची जी प्लेस कढईला चिकटली वगैरे असेल ना तर ती बदलेल थोडीशी. थोडेसे हलवायचे आणि पुन्हा झाकण लावून तसंच ठेवून द्यायचं. आई, हे प्लेटिंग तर फिश फ्राय सारखं दिसतंय. हो अगं, माझी नात तर आहे ना याला चुहा म्हणते.